निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेवा तुम्ही आपले पाय तरी आमच्या घराला लागू द्या। जेव्हा योग येईल तेव्हा निश्चित येऊ अण्णा, आज नको। गुरुदेवा माझ्याकडून ज्या काही चुका झाल्यात त्याचं जे प्रायश्चित्त असेल ते मी घ्यायला तयार आहे। आपण आदेश द्या। तुम्हाला तुमची चूक लक्षात आली, ध्यानात आली, हीच फार मोठी गोष्ट आहे अण्णा। सात्विक पश्चाताप ही महत्वाचा आहे। पण गुरुदेवा तुम्ही माझ्या घरी यावं ही माझी इच्छा आहे। आपल्या पायांची पूजा करायची आहे, एवढं तरी पुण्य घडू द्या हातून। अण्णा व्रतस्थ राहून कठोर तप करून नाथपंथाचे सारे नियम पाळून सतत गुरु सद्गुरूंचे नामस्मरण करत भ्रमण करणारे हे पाय, ते धरायला मिळणं, त्यांची पूजा करायला मिळणं तितकं सोपं नाही। तुम्ही धन कमवाल, पद प्रतिष्ठा मिळवाल, परंतु हे सुख मिळवायला संचित हवं। गुरुदेव मी त्या दिवसाची वाट पाहीन। काय ग गंगू, कशी आहेस? अगं बरंच आहे म्हणायचं की। तुला माहितीये का गावात काय झालं ते? नाही ग, मी आपली माझ्या व्यापात, मला काय बी ठाव नाही। अगं गावाच्या बाहेर आहे ना लय मोठा तांत्रिक आलाय म्हण। हो काय सांगतेस? अगं कसलं बी आणि कुठलं बी काम असू दे समद काम करतोय त्यो। खरं आहे वय? फय मी काय खोटं बोलते वे? पर मी काय म्हणते, भाऊजीसने दाखव की झालं तर झालं काम। वय ग, बरं झालं सांगितलंस, येते मी। वय वय जा। अण्णा तुम्हाला असं वाटत नाही का की तुमचा वंश पुढे चालावा? असं का म्हणताय गुरुदेवा? पुढे जाणार नाही अशी परिस्थिती आहे। असं नका म्हणू गुरुदेवा, आपली कृपा असू द्या माझ्यावर। अहो एवढी संपत्ती आहे, त्याला जर वंशच नसेल तर मग व्यर्थ होईल सगळं। मग तुमच्या लेकाला जनार्दनला आवरा, अजूनही वेळ गेलेली नाही। गुरुदेवा तुमच्या पायावर घालतो एकदा त्याला। तो येतोय का ते बघा एकदा, आणि लक्ष ठेवा त्याच्यावर, तो काय करतोय काय नाही। तुम्हालाही काही माहित नाही असं नाहीये अण्णा। खरं सांगू का गुरुदेवा, मलाही त्याचं वागणं पटत नाहीये, पण तरुण रक्त आहे, ऐकतच नाही। मग तो ऐकेल असं काहीतरी करा अण्णा, नाहीतर अनर्थ घडेल। पण असं काय घडलंय गुरुदेवा? समजेल समजेल तुम्हाला, लक्ष द्या। आदेश अलख निरंजन। कुठं होतीस? अहो असं काय करताय? मी अनया गेले होते ना। एवढा येळ? काय झालंय? का उगा कावताय?
असं किती दिवस बसून राहणार घरात? अहो मग जरा जायचं ना गावात, बोलायचं 4 माणसांशी. जायला काय नाही, लोक नावं ठेवतात, काय काय बोलतात मागून. काय बोलतात? जाऊ दे. अहो मला सांगा, आपण काही उपाय करत नाही का? पण आपल्याला काय बी फळना. जीवल देतो मी. अहो असं करून चालतंय का? काय करायचं, असंच आयुष्य काढायचं का? अहो नाही, हे बघा माझ्या कानावर एक आलंय. काय? अहो एक मांत्रिक आलाय गावाच्या बाहेर. आता पुतूर काय कमी झालंय का? हो तसं नाही, तो येगला आहे म्हणा. तुला काय ठाव? म्या सांगते ना व, भरोसा ठेवा. कधी निघायचं मग? हा हे बघा, आता 1-2 घास खाऊन घ्या, मग लागलीच निघूया. बरं घे वाढायला. वय हे बघा, एक लक्षात ठेवा पण तुम्ही, आपण गावाच्या बाहेर जायला लागलो ना की लोक विचारतात कुठे चालला आणि काय, पण कुणाला काय बी सांगायचं नाही. काय? नाही सांगत, पण माझा पाय बरा होईल ना? होय हो, माझं मन सांगते ह्यो मांत्रिक काम करणार. देवच पावला म्हणायचं. अहो तुम्ही तुमचं काम थांबवून बोलता का जरा? काय बोलायचंय? रेवती आली आहे, पुढे काय करायचं याचा विचार करायला हवा ना. काम करू का नको? लग्नाला आलेली मुलगी आहे, असं फार दिवस ठेवून नाही चालणार तिला. तिच्यासाठी आता लगेच कुठे मुलगा शोधायला जाऊ? अहो मी कुठे म्हणते आत्ता जा म्हणून, आत्ता नका जाऊ, पण पुढे काय करायचं कसं करायचं हे तर बोलू शकतो ना. आपले जेवढे नातेवाईक आहेत, ओळखीचे आहेत, त्यांच्याकडे निरोप देतो, मग झालं तर. मामा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय माहितीये मला, पण आमची परिस्थिती नसल्यामुळे तुम्हीच आम्हाला आधार आहात. हाच तो दुष्ट ज्याने ह्या गावात येताना ना मला त्रास दिला. मला याचं तोंडही बघायचं नाहीये. काय ग, अशी एकदम का आतमध्ये निघून आलीस? नाही आलीस ते पण बरंच केलंस, पण मी काल तुम्हाला ज्या माणसाबद्दल सांगत होते ना, हाच तो दुष्ट माणूस. हाच माझा पाठलाग करत होता आणि मला त्रास द्यायचा सुद्धा प्रयत्न केला. आहेच तो तसा. ह्या गावातले अण्णा आहेत ना, इथले वतनदार, त्यांचा हा मुलगा सगळ्या गावाला त्रास देतो. हा अजिबात बघत नाही की कोण आहे, विवाहित आहे की अविवाहित, गरीब श्रीमंत,
काहीही बघत नाही हा. नाती गोती तर ह्या माणसाला अजिबात कळत नाही. म्हणजे हा नेहमी येत असतो का इथे? नाही ग, कितीतरी महिन्याने आलाय हा. तसं तर याचा यायचा काही संबंध नाहीये इथे. त्याला कळलं असेल ना मी इथे आले ते, पुन्हा आला लगेच मागोवा घेत. बरोबर आहे बघ तुझं, पण मला ना त्याला बघितलं तरी भीती वाटते ग. मी रेवती, काळजी करू नकोस. तू यायच्या आधी इथे गुरुदेव आले होते आणि त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती. काय सांगितलं त्यांनी? शेठजी, तुमच्या घरात तुमच्याच नात्यातील एक अविवाहित स्त्री येणार आहे आणि ती आल्यानंतर दारात संकट उभं राहतील. काय शेठजी? अरे धाकटे मालक, या 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 या, बसा बसा. कसे काय येणं केलं धाकटे मालक? अहो, एका गावात राहून आपलं काही बोलणं नाही, चालणं नाही, म्हटलं विचारपूस करावी. काय अहो, कामाशिवाय मी बाहेरच पडत नाही. हो का? वा. बरं, काय चाललंय नवीन? काय मागील पानावरून पुढे चालू, एवढंच. शेठजी, तुमच्याकडे कोणी पाहुणे आलेत का? तुला काय करायचं रे भादू? हे बघ, नको तिथे डोकं लावू नकोस. हो, त्याच्यावर कशाला चिडताय? हो, रातच्याला आम्हीच पाहिलं म्हणून सांगितलं त्याला. अहो, ती माझी भाची आहे, तिचं लग्न ठरवायचंय. हो का? म्हणजे थोड्याच दिवसात घरात शुभ कार्य आहे म्हणायचं. वा वा वा, छान छान छान. या मग एकदा आमच्या द्राक्षाच्या बागेत घेऊन सगळ्यांना. कशाला? द्राक्ष खायला. तुला खायचंय? माझ्याकडे वेळ नाही ना धाकटे मालक आत्ता बोलत बसायला. आपण नंतर बोलूया, खूप कामं असतात मला. या तुम्ही. असं म्हणता? बर. कसं आहे शेठजी, नाही येणं जाणं राहिलं पाहिजे. काय येतो. या 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 येतो. या. चल माधू. या 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 या. तुम्हाला काय ओळखत नाही का मी धाकटे मालक? तुमचा बाप आहे मी, समजले? म्हणजे संकट येणार हे नक्की, आणि ते तर माझ्यामुळे येणार असेल तर मी जाते इथून. रेवती, असं घाबरून नाही चालत. तू जाऊन काय होणार आहे? तू इथे कशासाठी आली होतीस? तू ज्या कामासाठी आली होतीस ते काम करून मगच जायचं. आणि त्यांना घाबरून जाण्याची काहीही आवश्यकता नाहीये, कारण आपल्या पाठीशी कुठेतरी गुरुदेव आहेत. आपण एक काम करूया, एकदा त्यांना जाऊन नमस्कार करून येऊया, म्हणजे बघ सगळं व्यवस्थित होईल. कुठे असतात ते? वनात असतात. तसा त्यांचा काही निश्चित ठाव ठिकाणा नाहीये, पण नर्मदा, नर्मदा, रेवतीला घराच्या बाहेर पडू देऊ नकोस. कळलं ना कशासाठी आला होता तो? गावात नवीन स्त्री आले हे त्याला समजलं आणि तो आला मागोवा घेत.
रेवती, तू काही काळजी करू नकोस. वेळ पडली तर मी अण्णांना जाऊन सांगेन. मी बघतोच त्याच्याकडे. कशासाठी आलाय ठाव हाय मला. साधू बुवा, अहो लई मोठी आज घेऊन आलोय बघा तुमच्याकडे. लई मोठं संकट आलंय तुमच्यावर आणि कुणी बी मदतीला आलं नाही आणि समज करून थकलात आणि मग इथं माझ्याकडे आलात ते नाही. बराबर हाय का नाही? हो बघा, ओळखलंय त्यांनी. बसा. बाय. दोन साल होऊन गेलेत यांचा पाय असं झालाय. धड चालतं बी ना त्यांना. काम नाही, धाम नाही, पैक नाही, पाणी नाही. त्यामुळं काय तिथी होती हे जवा झालं तवा. हो आता ते कसं आठवण. मला आठवतंय. उतारा ओलांडला एक, त्यामुळं हा पाय असा आहे. माझ्या ध्यानातच नाही असं काय. इथं बसून सांगतो की म्या. हा असा उतारा ओलांडलाय की समजा ह्यांच्या पायात उतरले. मग आता काय केलं पाहिजे? देवी आई, लेकरू विचारताय काय करू. काय करायचं? स्वाहा. पूजा बांधली पाहिजे मोठी. हे काय साधं सुध नाही. आज एक पाय गेला, उद्या दुसरा पाय बी जाईल. अहो असं काय बोलताय? असं नाही व्हायला पाहिजे. काहीतरी तर सांगा तुम्ही. हे बघा, दुसरा पाय बी जाईल, नंतर जीव बी जाईल. इतका वाईट उतारा होता त्यो. नाही नाही, मग काय करावं लागेल? काय करायला पाहिजे देवी आई? बळी द्यावा लागेल. बळी? कोणाचा? पाहिजे तू कोंबडा बिंबडा आणून देतो की आम्ही. अरे मी सांगतो ते ऐका. एका लहान पोरीचा. म्हणजे हे नाही जमायचं आम्हाच नाही. नाही नाही, जमल की. हे बघा, आमसनी विचार करायला ये द्या. ही काही साधी गोष्ट नाही आहे. विचार करताय? करा,
पण काम झाल्यानंतर मी जे सांगेल ते मला द्यायला पाहिजे तुम्हाला. काय द्यावं लागेल तुम्हाला? मग तुमचा पाय बरा होईल आणि मग जे म्या मागल ते मला द्या. ठीक आहे, आम्ही आता घरला जातो, विचार करतो आणि सांगतो तुम्हाला. चल. देवी आई आलं सावध चालू स्वाहा.